छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर नुकसान भरपाई देऊ असे जाहीर केले होते, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा झाली नाही। यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी झाली। सरकार नेहमी आश्वासन देतं, पण आश्वासनाची पूर्तता करत नाही। दिवाळी अगोदर जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असते तर शेतकऱ्यांना दिवाळी चांगली साजरी करता आली असती, परंतु फक्त शासनाने आश्वासन दिले आणि आश्वासनाची पूर्तता केली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। सरकारने थोडी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करावी, अन्यथा आंदोलन करू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। आणि सरकारने आजपर्यंत एकही रुपया शेतकऱ्याच्या खात्यावर आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्याला सरकारचं जे म्हणतात की लबाडाचा आवतनं जेवल्याशिवाय खरं नाही, अशातलं सरकार झालेलं आहे। एकदम भूल थापा मारणारं सरकार आहे हे, आणि शेतकऱ्याची थट्टा उडवणारं सरकार आहे। त्यामुळे सरकारला जर समजा 8 दिवसात जर शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे नाही जमा झाले तर आम्ही संभाजीनगरच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे सरकारच्या विरोधात। काय नाव आपलं? माझं नाव गणेश हाके। काय सांगाल, राज्य सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण नाही केलं, कसं बघता त्याकडे? काय आता एवढं नुकसान कधी झालं नाही शेतकऱ्याचं आणि होणार नाही असं आम्हाला वाटतं। आता योगायोग ते निसर्गाच्या हातातला चमत्कार आहे, नुकसान झालं पण झालं। सरकार जर ते काय मदत करतात हे काही नवल नाही, त्यांचं कर्तव्य आहे सरकारचं मदत करणे। मग ती वेळेवर करायला पाहिजे, काय द्यायचं ते द्यायला पाहिजे। 17 अटी घालायच्या द्यायचे, लोकांचा हिरमुस करायचा आहे काय माय मारो, पण आशा मारून लोकांनी यांनी आशा लावून ठेवलं। अशा सरकारच्या चाटा चालल्या, असं वागायला नाही पाहिजे। आता काय बोलावं यांना, बोलायचं काय, शब्द का अपुरे पडत आहे। यांनी आतापर्यंत रुपया खात्यावर दिला नाही, आम्ही असं करू इतके हजार कोटी हिशोब लावून दिला आणि खात्यावर रुपया नाही, म्हणजे किती विरोधाभास आहे आणि किती जनतेला शेतकऱ्याला फसवते याच्यावरून लक्षात येत। काय सांगाल, राज्य सरकारने जे आहे तर अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार म्हणून सांगितलं होतं, परंतु अद्यापही आपल्याला पैसे मिळाले, काय आपली प्रतिक्रिया आहे? आपण साक्षीदार आहात की सरकारने 1 महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी जे अतिवृष्टीचं पडली होती आपल्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, त्याचं तात्काळ अनुदान हे दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल। परंतु मी आपल्या चॅनलद्वारे सांगितलं होतं, जोपर्यंत लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही, तीच गोष्ट आज सत्यात उतरली आहे। कारण की सरकार हे तोंडाला पाणी पुसण्याचं काम करीत आहे। तुम्ही सांगितलं होतं की 18,500 रुपये खरीपाला प्रति हेक्टर मदत देऊ, आणि त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी GR काढलेला आहे सरकारने। त्याची GR ची कॉपी सुद्धा मी आपल्याला लागलं तर देऊ शकतो। आपण बघू शकता त्या GR मध्ये नंतर सरकारने 8,500 रुपये हेक्टरी ही अशी मदत जाहीर केली। ती सुद्धा मदत दिवाळीपूर्वी आपण सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या खात्यात जमा करू, ती सुद्धा जमा झाली नाही। आपण बघितलं असं, आम्ही कालच स्वतः जिल्हाधिकारी साहेब असेल किंवा तहसीलदार साहेब असेल यांना असं सांगितलं की आपण सांगितलं होतं सरकारने, शासनाने की बाबा आपली मदत ही दिवाळीपूर्वी जमा होईल, का बरं जमा नाही झाली याचे आम्ही सरकारला निवेदन दिलं। जर 8 दिवसामध्ये जर खात्यामध्ये शेतकऱ्याच्या अतिवृष्टीचे अनुदान जमा नाही झाले तर हजारोच्या संख्येने आम्ही शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत। काय नाव? जगदीश डवले, आडगाव बुद्रुक। काही दिवसापूर्वी राज्य सरकारनं अतिवृष्टी झालेलं नुकसान देण्याची घोषणा केली होती, आपल्याला मिळालं आहे का? मिळालं तर नाही, पण जे आश्वासन दिलं ते त्यांनी ते द्यायला पाहिजे होतं। गोरगरिबात शेतकऱ्यांची दिपोळी गोड झाली असती आणि सगळ्याला काहीतरी त्याचा आनंद वाटला असता, आणि नाही दिल्यामुळं शेतकरी बिचारे परेशानीत आहेत। कोणी कशी दिपोळी केली, कोणी कशी केली, त्यांना हालामीत असतात। आणि शेतकरी हा मोठा कबळ कष्ट करून त्याला जर वर्षाचा सण जर साजरा करता येत नसेल तर त्याच्या जीवनात मी काय उपयोग नाही असं माझं म्हणणं आहे। आणि जर समजा दिलेच असते पैसे, देऊन तर देणारच होते आणि द्यायलाच पाहिजे। दिले असते दिपोळीचे पहिले तर शेतकऱ्याची बिचारीची गोड दिपोळी झाली असती आणि शेतकऱ्याला वाटलं पण असतं तेव्हा सरकार काही म्हणतंय आणि देतंय बापाने। काय नाव आपलं? बद्रीप्पा ढाकणे।